नमस्कार मित्रांनो, 28 सप्टेंबर 2025चा राज्यसेवेचा पेपर्स पुरामुळे कॅन्सल होईल का हा प्रश्न आपणास असेल. त्याचबरोबर कॅन्सल नाही झाला तर काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. पहिला मुद्दा, पुरामुळे पेपर कॅन्सल होणार का? तर होणार नाही. अभ्यास सुरू ठेवा. पेपर कॅन्सल झालेला नाही आहे, तर 25 सप्टेंबरला आयोगाने दिलेले गाईडलाईन्स आपण बघूया. पहिला मुद्दा, पेपरला जाताना हॉल तिकीट डाउनलोड करणे, त्याची झेरॉक्स काढणे, कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा चालू शकते. दुसरा मुद्दा, आयोगाचे जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचं काळजीपूर्वक पालन करणे. हे गाईडलाईन्स ते हॉल तिकीटमध्येच आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तिसरा मुद्दा, परीक्षा कक्षामध्ये 1.5 तासापूर्वी उपस्थित राहणे आवश्यक आहे. हॉल तिकीटवरती आपल्याला दिलेलं आहे बघा, परीक्षा केंद्रावरती उपस्थिती आपली 8:30 वाजतापर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षात शेवटचं वेळ आहे आपला 9:30 वाजेपर्यंत आणि पेपर चालू होईल आपला 10 वाजता. म्हणून आपण 1.5 तासा अगोदर हजर राहणे गरजेचं आहे. नंतर चौथा मुद्दा, पेपरला जाताना पुराव्यासाठी आपल्याला आधार कार्ड, त्याचप्रमाणे पासपोर्ट म्हणा किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स त्यापैकी कोणतीही एक मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपलं एक छायाचित्रसुद्धा म्हणजे फोटोसुद्धा असणे म्हणजे आवश्यक आहे. तसंच पाचवा मुद्दा जो आहे, परीक्षा कक्षामध्ये आपल्याला मोबाईल वगैरे नेता येत नाही. नंतरचा मुद्दा, आपल्या परीक्षा सेंटरमध्ये आपले कोणी आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांनासुद्धा म्हणजे प्रवेश देण्यात येत नाही, त्यांनासुद्धा आपण नेऊ शकत नाही. नंतरचा मुद्दा आपल्याला असं की परीक्षेत देताना स्वतःच्या बैठक क्रमांकावरती जाऊन बसणे आवश्यक आहे आणि आपण तो स्वतःच्या बैठक क्रमांकावरतीच बसतोच. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे सेंटरवरती परीक्षेत गेल्यानंतर पार्किंगची सोयसुद्धा नसते. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकाच्या जे सूचनाचं आयोगाने दिलेल्या सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करणे आणि पालन करणे सुद्धा गरजेचं आहे. नंतरची अत्यंत महत्त्वाची आहे, उत्तरपत्रिकेवरती परीक्षेचं नाव, नंतर बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करणे आवश्यक आहे. या ठिकाणी नेम ऑफ द एक्झामिनेशन, या ठिकाणी तुम्हाला MPSC राज्यसेवा हे लिहायचं आहे. नंतर या ठिकाणी दुसरं बघा, इथे रोल नंबर लिहायचा आहे तुमचा जो काही असेल तो, आणि या ठिकाणी तिथे खाली जे दिलेलं आहे 1 आहे तर त्या ठिकाणी 1ला डॉट करायचं आहे. नंतर आता समजा 3 आहे तर त्या 3ला करायचं आहे. नंतर 4ला 4 क्रमांकावरती म्हणजे तसं खाली जसे आहेत त्या याच्यानुसार. आता इकडे 7 असेल तर खालच्या याच्यामध्ये 7च्या क्रमांकावरती करायचं आहे. नंतर इकडे बघा, क्वेश्चन्स बुकलेट नंबर, क्वेश्चन बुकलेट नंबर इथे आहेत ते लिहून घ्यायचं आहे. नंतर कोणतं सेट आहे म्हणजे A आहे, B आहे की CD जे काही असेल ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. नंतर सब्जेक्ट कोड लिहायचा आहे, जो सब्जेक्ट कोड असते इथे बघा वरती जसं आहे हॉल तिकीटवरती असते तर हॉल तिकीटवरचं तिथं इथे सब्जेक्ट कोड लिहायचा आहे.
जसं की इथे 5 ते 14 आहे, तर आपण 5 ते 14 लिहिलेलं आहे. यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे आपली कॅन्डिडेटची सिग्नेचर करायची आहे. हां, सर्व मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. ऑल दी बेस्ट.